नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळदाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण गुरुशिष्य जयंती उत्सव 2026 जामखेड निमित्त होणाऱ्या काव्यमैफलीमध्ये आपलं स्वागत करतो. चला, हा कार्यक्रम जामखेड येथील केशर हॉलमध्ये आज आयोजित केलेला आहे. त्यानिमित्तानं ही स्वागताची रांगोळी आपल्याला दिसते, उत्कृष्ट अशी रांगोळी. छत्रपती शिवप्रभूंना मानवंदना देऊन क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवाचं औचित्य साधून अशा लेखण्यांना या ठिकाणी सर्वांसमोर व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली लेखकांच्या वतीनं, आणि एक जामखेडकर म्हणून धन्यवाद मानतो, आभार व्यक्त करतो. आणि आजच्या या काव्य मैफिलीच्या निवेदन सूत्रसंचालनाची जबाबदारी अलकाताई सपकाळ ज्या धाराशिव मधून आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत, आणि कवयित्री स्वातीताई पाटील. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या दोघांचं या ठिकाणी स्वागत करूया. आम्हा गरी धर्म शब्दांची श्रद्धे, शब्दांची शस्त्रे यत्न करू, शब्दाची आमच्या जीवनाचे जीवन, शब्द वाटून म्हणजे नका, असे शब्दांना धन समजणारे तुकोबा आणि आपण सर्व छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त गुरुशिष्य जयंती महोत्सव 2026 या निमित्ताने आयोजित निमंत्रित कवी कवयित्रींची काव्य मैफल आज इथं संपन्न होत आहे. या काव्य मैफलीचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी अल्लाउद्दीन सय्यद सर असतील. यामध्ये प्रमुख उपस्थिती डॉक्टर आनंद कराड जे एकता फाउंडेशनचे संस्थापक आहेत, आणि त्या माध्यमातून अनेक नवोदित कवी कवयित्रींना एक हक्काचं व्यासपीठ ते उपलब्ध करून देतात. मी सत्यवान मंडलिक बापाची कहाणी सादर करतोय. आता तरी सांग बापा तुझी र कहाणी, आता तरी सांग बापा तुझी र कहाणी, मी गावनी मायावाई डोळ्यातलं पाणी. रंगनाथजी राळेवाद, जामखेड. कैलासवासी आर्य पवार सर यांच्या स्मृतिचरणास वंदन करतो. त्या विश्वनिर्मात्या काळात काय मागणी केली ती आपण या कवितेतून ऐकणार आहोत. जन्मलो घरी या धरतीवरी, जन्मलो घरी या धरतीवरी, जाताना वे कोणत्या नगरी, जाताना वे कोणत्या नगरी, नाव तुझे मुखी येऊ दे श्रीहरी, नाव तुझे मुखी येऊ दे श्रीहरी. ज्या कवितेनं या ठिकाणी मला पैशाचा पाऊस पडला होता तो स्वीकारला, तीच कविता करतो. खेळवून सावलीचा हा जीवाच्या काहिलीचा, रानो माळे झुंजणारा माय माऊलीचा, रानो माळे झुंजणारा माय माऊलीचा. शुभ्रत्या आकाशाचं पहिल्या त्या किरणाचं वेड मला, बागणाऱ्या फुलाचं पानाड दडण्याचं, त्या हसऱ्या गुलाबाचं वेड मला, दगडांच्या लेण्याचं मूर्तिमंत शिल्पाचं, त्या घडवणाऱ्या हाताचं वेड मला, गायकाच्या तानेचं बहरणाऱ्या स्वराचं, मंत्रमुग्ध होण्याचं वेड मला, येणाऱ्या पावसाचं टपोऱ्या थेंबाचं, वाट पाहणाऱ्या चातकाचं वेड मला, एकोप्यानं राहण्याचं, मतभेद टाळण्याचं, सुखी जीवन जगण्याचं वेड मला, जगाच्या शांततेचं, रामराज्य येण्याचं, ज्ञानोबाच्या पसायदानाचं वेड मला, अवखळ वाऱ्याचं, कळणार
वाऱ्या झऱ्याचं झरझरणाऱ्या धाराचं वेड मला वेड मला वेड मला. खूप सुंदर ताई. नमस्कार सगळ्यांसाठी. माझ्या कवितेचं नाव आहे एक बाप वृद्धाश्रमातून. एक बाप वृद्धाश्रमातून. तुझ्या माझ्या जन्मभूमीत बाळा एक रात्र राहून जा. तुझ्या माझ्या जन्मभूमीत बाळा एक रात्र राहून जा. वृद्धाश्रमातील या बापाला एकदा शेवट. डोळ्याला डोळा न लागता रात्र घालवतो कशी बशी. डोळ्याला डोळा न लागता रात्र घालवतो कशी बशी. तळमळ करीत करीत तसा दिवसही जातो. वृद्धाश्रमाच्या बंद खोलीत फाळा वाट तुझी पाहतो. भिजून ओली चिंब होते सागराची बाई. भिजून ओली चिंब होते सागराची बाई. तुझ्या आठवणीनं मन सारखं भरून येईल. मनी हडर म्हणत कुणीतरी वृद्धाश्रमाच्या दारात येईल. पैसे नकोस पाठवूस बाळा आता तू स्वतः येऊन जा. वृद्धाश्रमातील या बापाला एकदा शेवटचं पाहून जा. नाही बांधता आली मला बंगला माडी. नाही बांधली मी उंच भेडी. नाही बांधता आली मला बंगला माडी. नाही बांधली मी उंच भेडी. अरे तुझ्या शिक्षणासाठी राजा दुष्काळाच्या साठी तुला बांधून पाठीवर आम्ही दोघांनी केली होती नालाबर्डी. कधी स्वप्नात आलं नाही तुझ्या आईच्या जेवण तुपाशी. सर कधी स्वप्नात आलं नाही तुझ्या आईच्या जेवण तुपाशी. तुझ्या शिक्षणासाठी राजा झोपली रे रात्र रात्र उपवासी. जुनाट माझ्या झोपडीतील तुझ्या फोटोजवळ एक फूल तरी वाहून जा. वृद्धाश्रमातील या बापाला एकदा शेवटचं पाहून जा. थकलो रे आता पुरा आधारासाठी हातात राहिली एक गटी. तोच एक आधार शेवटचा बाकी कुणी नाही माझ्या पटी. पुन्हा येशील न येशील परत माझे राहिले रे थोडे दिवस. पुन्हा येशील न येशील परत माझे राहिले रे थोडे दिवस. तुला एकदा पाण्याची या डोळ्याची पिटू तरी आवाज. या डोळ्याची पिटू तरी आवाज. जाता जाता माझ्या मुखात जिवंतपणीच गंगाजल देऊन जा. वृद्धाश्रमातील या बापाला एकदा शेवटचं पाहून जा. पुन्हा येताना न विसरता नातवंडांना बरोबर घेऊन ये. सर पुन्हा येताना न विसरता नातवंड बरोबर घेऊन ये. अरे एकदा तरी आजोबाच्या मांडीवर नातवंडांना खेळू दे. जाता जाता माझ्या त्या जुनाट झोपडीला तुझ्या हाताने आग लावून जा. वृद्धाश्रमातील या बापाला एकदा शेवटचं. सर इथं कोणालाच नाही सांगणार मी तुझा जन्मदाता आहे म्हणून. इथं कोणालाच नाही सांगणार मी तुझा जन्मदाता आहे म्हणून. अरे लाज वाटेल तुला या बापाची. हे सगळं मी आहे जाणून. तुला पाहिल्यावर समोर आसवे होतील मला हाडावर. क्षणात थांबेल त्यांना बंधन घालील मनावर. जा खुशाल प्रेम कर जा तुझ्या त्या विदेशी जनावर आणि धनावर. जा खुशाल प्रेम कर जा तुझ्या त्या विदेशी जनावर आणि धनावर. माझा बाप या वृद्धाश्रमात मरून गेला एवढं इथं दारावर लिहून जा. आणि जाता जाता हे सर्व वृद्धाश्रम तुझ्या परदेशात घेऊन जा. तुझ्या परदेशात घेऊन जा. तुझ्या परदेशात घेऊन जा. रंजल्यानो गाजल्यानो देईन तुम्हाला करुणी मी खुले. देईन तुम्हाला करुण मी खुले. काळाराम मंदिर चवदारचे तळे. काळाराम मंदिर चवदारचे तळे. भरले तुझ्यामुळे भरले तुझ्यामुळे
माझ्या घरी खजाने, माझ्या घरी खजाने, भीमा तुझ्या कृपेचे मी पायधूळ घेतो, जेव्हा तुझी जरासी मी पायधूळ घेतो, जेव्हा तुझी जराशी वरतून शिंपडावे, अत्तर निळ्या नभाने वरतून शिंपडावे, अत्तर निळ्या नभाने, भीमा तुझ्या कृपेचे. माध्यमासाठी मौन ठरते, ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली खोट माथी मारलं जातं. ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली खोट माथी मारलं जातं. पडद्यामागची कारस्थानं पडद्यातच राहतात, पडद्यामागची कारस्थानं पडद्यातच राहतात. उद्याही त्याच प्रश्नावर सामान्यांना वेळ ठरवण्यासाठी, उद्याही त्याच प्रश्नावर सामान्यांना वेळ ठरवण्यासाठी इथे धर्मनिरपेक्षतेच्या कपाळी पट्ट्या बांधू, इथे धर्मनिरपेक्षतेच्या कपाळी पट्ट्या बांधून खुलेआम जाती धर्माचे विष पेरले जाते, खुलेआम जाती धर्माचे विष पेरतात आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावर वेशीला टांगलं जातं, आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाला वेशीवर टांगलं जातं सत्तेच्या खुर्चीसाठी. समजून ही साऱ्या समजण्याच्या पलीकडे गेले. शेवट आलाय, तुला आती झाले, हे कवीला सांगायची गरज नाही. समजून ही साऱ्या समजण्याच्या पलीकडे गेलंय, कारण आमचं रक्तही आता मुरदाड झालंय, आमचं रक्तही आता मुरदाड झालंय. धन्यवाद सर. माळावर पडो की माळ्यात, पाणी त्यांच्याच तळ्यात जाते. पाऊस माळावर पडो की मळ्यात, पाणी त्यांच्याच तळ्यात जाते. आणि कोणत्याही वाऱ्याला उभदलं तरी रास त्यांच्याच खाड्यात जाते. आणि ही जी समानता विषमता आहे ती नष्ट करण्यासाठी या त्रिमूर्तींनी प्रयत्न केलाय. छत्रपतींनीही तेच केलंय, फुलेंनीही तेच केलंय आणि आंबेडकरांनीही तेच केले की जे विषमता आहे ती विषमता मिटवण्याचा, ती दरी कमी करण्याचा त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेला संकल्प आयुष्यभर ते जपत राहिले. अशीच विषमता दाखवणारी एक कविता आपल्या समोर ठेवतो. कवितेचं नाव आहे कुठे अजब रोषणाई. कुठे अजब रोषणाई, कुठे दिव्यात वात नाही. कुठे अजब रोषणाई, कुठे दिव्यात वात नाही. कुठे हाताबाहेर पोट, कुठे पोटात हात नाही. कुठे अजब रोषणाई, कुठे दिव्यात वात नाही. चांडाळ बोलती आता भाषा प्रेषितांची. चांडाळ बोलती आता भाषा प्रेषितांची. कोणत्या दंगलीत यांचा बेईमान हात नाही. कुठे अजब रोषणाई, कुठे दिव्यात वात नाही. कुठे अजब रोषणाई, कुठे दिव्यात वात नाही. एक काम चालू होतं फोटो काढण्याचं आणि त्यावरून मला सहज सुचना त्यांना सांगून टाकलं. म्हटलं मला स्त्रीवादी कवितेच्या 2 ओळी सुचल्या. जेव्हा पुरुष पोटाची भूक भागवत असतात, जेव्हा पुरुष पोटाची भूक भागवत असतात तेव्हा बायका फोटोची भूक भागवत असतात. राहुरी तालुक्यात चिंचाळे माझं गाव. अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यात चिंचाळे माझं गाव. आडनाव गुंतोडे, बाळासाहेब माझं नाव. अरे संपर्क करायचा म्हटलं तर 99 21 80 93 71 आणि माणुसकीचा अनुभव घेण्यासाठी सर्व मंडळी हो तुम्ही या माझ्या गावाला वेळा 60च्या 70. आज रामर नाव होऊन गेलं त्रिमूर्ती हे थोर. अरे आज रामर नाव होऊन गेलं त्रिमूर्ती हे थोर. काव्य सुरातन लावतो दादा त्यांच्या कार्याला जोर. काव्य सुरातन लावतो दादा त्यांच्या कार्याला जोर. रयतेचे हे वाली राजे
त्यांचं नाव चारी दिसेला गाजे, अरे जनतेचे हे वाली राजे, त्यांचं नाव चारी दिसेला गाजे, आज रामर हे होऊन गेले त्रिमूर्ती हे थोर. जन्माला येऊ नका पुन्हा. तर राखला आदर तुम्ही श्रीचा, राखला आदर तुम्ही श्रीचा, होतो वापर आज तिचा, लाज लज्जा शरम पंचनामा इज्जतीचा. जिथे फिरवला नांगर सोनेचा, तिथे ओरबडला जातोय कास्तकार. जातीपातीत उभारल्या भिंती, लूट उभ्या देशाची करते. सुरक्षित नाही राहिली वारी, सुरक्षित नाही राहिली वारी, सुरक्षित फिरती भ्रष्ट अत्याचार. सुरक्षित नाही राहिली वारी, संरक्षणात फिरती भ्रष्ट अत्याचारी. हत्या होते आता साधूंची आणि हत्याऱ्यास खुर्ची सत्तेची. रोज अन्याय रोज बलात्कार, भरून येतो नवा समाचार. रोज अन्याय रोज अन्याय रोज बलात्कार, भरून येतो नवा समाचार. वापरली आपली नीती अन्याय, वापरली आपली नीती अन्याय, तर आपल्यातली छाटावी लागतील मुंडकी आणि म्लेच्छांना घ्यावं लागेल मांडीवर. आपल्यातली छाटावी लागतील मुंडकी आणि म्लेच्छांना घ्यावं लागेल मांडीवर. भीमाच्या कायद्याला टोपली दाखवली जाते केराची, भीमाच्या कायद्याला टोपली दाखवली जाते केराची, आणि पाठराखण होत राहते भामट्या चोरांची. राजे हे खपेल का आपल्याला? म्हणून विनंती आहे पुन्हा पुन्हा, तुम्ही जन्माला येऊ नका पुन्हा. राजे तुम्ही जन्माला येऊ नका पुन्हा. धन्यवाद. जाऊ तुम्ही या शिवबा जन्माला घाला. मला वाटतं हे घडणार नाही. आपल्या मनाची समजूत आहे. आपल्याला जर समाज खरंच सुधारायचा असेल बरं का सरजी, तर आपल्याला जिजाऊ बनावं लागेल. आपल्या घरी जी महिला आहे, आपली जी आई आहे, भगिनी आहे, मुलगी आहे, तिला जिजाऊ बनायला पाहिजे आणि मग तिच्या पोटी शिवाजी जन्माला येऊ शकतो. अन्यथा ते शक्य नाही. पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही. आपला आहे की नाही हे मला माहित नाही. शिवाजी जन्माला यावा पण दुसऱ्याच्या घरी हवा आहे. शिवाजी जन्माला यावा पण तो दुसऱ्याच्या घरी हवा आहे. उठवर चालेल कावागड्यांनो, फक्त उत्सव दिनीच धावा आहे. उठवर चालेल कावागड्यांनो, फक्त उत्सव दिनीच धावा आहे. जाती धर्माच्या या बेड्यातून, जाती धर्माच्या या बंधनातून महापुरुषांना तरी सोडवा रे. जाती बंधनाच्या या बेड्यांतून महापुरुषांना तरी सोडवा रे. घरोघरीच्या जिजाऊंनी, घरोघरीच्या जिजाऊंनी आपला शिवबा घडवा रे. चारोळी घेऊन येतोय. खरं तर मला चारोळी करायचा छंद नव्हता. मी कवी होतो सुरुवातीला, म्हणजे कवीच आहे, कवीच आहे. मलाही वाटायचं आपण सुद्धा चारोळी लिहायला शिकलं पाहिजे. मगाशी सांगितलं निकम सर तुम्ही. आणि पुन्हा त्यातली त्यात कविता, कवितेचंही आणखी लहान रूप म्हणजे चारोळी. आणि मग ही चारोळी करायच्या प्रेमात मी सुद्धा पडलो. कसा पडलो, कसा बिघडलो, काय असेल ते तुम्ही बघा आता. कवितेवर माझं प्रेम होतं म्हणून चारोळी झुरायची. कवितेवर माझं प्रेम होतं म्हणून चारोळी झुरायची. चारोळी ही मग मनापासून माझ्यावर प्रेम करायची. चारोळी ही मग मनापासून माझ्यावर प्रेम करायची. कवितेनं मला प्रपोज केलं. हे घरी सांगू नका. कवितेनं मला प्रपोज केलं, चारोळीनं संसार मांडला आहे. कवितेनं मला प्रपोज केलं, चारोळीनं संसार मांडला आहे. आणि दोघींवरही आता प्रेम जडलंय, दोघींवरही आता प्रेम जडलंय आणि शब्दांचा गडा सांडला आहे. दोघींवरही आता प्रेम जडलंय, शब्दांचा गडा सांडला आहे. आता सगळ्यांनी लिहिलं आईला, बापाकडे पाहिलंच नाही बरं का सर. सगळ्यांनी लिहिलं आईला, बापाकडे पाहिलंच नाही. आरती गाऊन झाली तिची, त्याला कोणी गायलंच नाही. आरती गाऊन झाली तिची, याला कोणी गायलंच नाही. त्याच्याही छाताडात हृदय धडधडत असतं, त्याच्याही छाताडात हृदय धडधडत असतं. साऱ्यांच्या चिंतेनं काळीज फडफडत असतं, साऱ्यांच्या चिंतेनं काळीज फडफडत असतं. त्याचं पोखरलेलं मस्तक कुणी पाहिलंच नाही, त्याचं पोखरलेलं मस्तक कुणी पाहिलंच नाही. आरती करून झाली तिची, त्याला कोणी गायलंच नाही. दिवस दिवस राबतो आणि रात्र रात्र जागतो बरं का कानोडे महाराज. दिवस दिवस जागतो आणि रात्र रात्र राबतो. घरच्यांच्या सुखासाठी दुःख विकत राहतो,
घरच्यांच्या सुखासाठी दुःख विकत मागतो, त्याच्या कष्टाला कवडीचं मोल राहिलंच नाही. आरती करून झाली तिची त्याला कोणी गाईलच नाही. आरती करून झाली तिची त्याला कोणी गाईलच नाही. सण साजरे करतो खंडीभर ऋण काढून, सण साजरे करतो खंडीभर ऋण काढून, उसनवारी मिटवताना देई मुंडासही फेडून, उसनवारी मिटवताना देई मुंडासही फेडून. त्याच्या जीवाचं कुणी का असं राहिलंच नाही. त्याच्या जीवाचं कुणी का असं राहिलंच नाही. आरती करून झाली तिची त्याला कोणी गाईलच नाही. तो रानात रक्त ओकतो तेव्हा घरात चूल पेटते. तो रानात रक्त ओकतो तेव्हा घरात चूल पेटते. धुरानं परेशान आईची साऱ्यांनाच कीव वाटते. धुरानं परेशान आईची साऱ्यांनाच कीव वाटते. त्याच्या बापणीआडचं पाणी कोणी पाहिलंच नाही. त्याच्या बापणीआडचं पाणी कोणी पाहिलंच नाही. आरती करून झाली तिची त्याला कोणी गाईलच नाही. वीज कटापटा केली जरशी त्यान दोन टाकीन दुपटा, केली जरशी त्यान दोन टाकीन दुपटा. सर्वांची झाली लग्न मीच राहिलो एकटा, सर्वांची झाली लग्न मीच राहिलो एकटा. द्या हो द्या बायको द्या, द्या हो द्या बायको द्या. माझं नाव विठ्ठल शिवराम पवार. माझी कर्मभूमी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव आवार, केंद्र राजुरी, तालुका जामखेड. आणि जन्मभूमी एका 40 घराची वस्ती असलेल्या पवार तांडा अशा एका छोट्याशा लमाण तांड्यावरती माझा जन्म झालेला आहे. कवितेचं नाव आहे मायभूमी. महती मायभूमीची गाता गाता, महती मायभूमीची गाता गाता, शब्दही अपुरे पडतील आता. इथेच शिकलो इथेच घडलो, इथेच शिकलो इथेच घडलो, अनवानी पायांनी इथेच वाढलो. संचा पराभव मूर्ती शाबूत हाय, संविधानाने नाही तर चालत नाही काय. पोलिसांचा पराभव मूर्ती शाबूत हाय, संविधानाने नाही तर चालत नाही काय. आमदार झाल्या खासदार झाल्या सत्ता हाती हाय, संविधानाने नाही चालत नाही काय. आमदार झाल्या खासदार झाल्या सत्ता हाती हाय, संविधानाने नाही चालत नाही काय. माणुसकीची नाळ हो कवितेचं शीर्षक आहे. मुळू मुळू रडू नको झाशीची राणी हो, मुळू मुळू रडू नको झाशीची राणी हो. इतिहासातील नव्या पानाची तू कहाणी हो, इतिहासातील नव्या पानाची तू कहाणी हो. तेवत ठेव गुणांची वाट, तेवत ठेव गुणांची वाट, संस्काराची दीपमाळ हो. शत्रूलाही धडकी भरावी त्या जिजाऊचं बाळ हो, शत्रूलाही धडकी भरावी त्या जिजाऊचं बाळ हो. नकोस होऊ नकोस, नकोस होऊ नकोशी अहिल्याची वारस हो. युग प्रवर्तकांना घडविणारी दीन दुबळ्याची परीस हो, युग प्रवर्तकांना घडविणारी दीन दुबळ्याचा परीस हो. वात्सल्याने ओसांडणारी, वात्सल्याने ओसांडणारी अनाथांची माय सिंधू हो. सिंधुताई सपकाळ, कधी कधी मला वाटतं माझी आई आहे. बरेच जण मला म्हणाले सिंधुताई सपकाळ तुमचे कोण आहेत का पाहुणे? हा माझीच माय आहे म्हणते. वात्सल्याने ओसांडणारी अनाथांची माय सिंधू हो. वार प्रहार झेलत तू मानवतेचा बिंदू हो, वार प्रहार झेलत तू मानवतेचा बिंदू हो. विश्वाला तारण्या, विश्वाला तारण्या तुकोबाची माळ हो. माणसांना जोडणारी माणुसकीची नाळ हो, माणसांना जोडणारी माणुसकीची नाळ हो. धन्यवाद. आणि माझं निसर्गावर जरा जास्तच प्रेम आहे, म्हणून मग जाता जाता प्रेम कविता तुमच्यासाठी खास. या उसवत्या सांज वेळी कुठून साहा सूर आला, या उसवत्या सांज वेळी कुठून साहा सूर आला. साद येतांतरीची बावरासा
साद येतांतरीची बावरा साक्षण झाला या नभाचा या ऋतूचा ध्यास मातीला मित्राचेच होते नेमके डाव मित्राचेच होते नेमके घाव मित्राचेच होते नेमके वाचले तिच्या नावापुढे मी नाव मित्राचेच होते. अरे वा. अशा पद्धतीने ती कविता करतात. आपण पाहतो की चारोळी जो प्रकार आहे हा हिंदीमध्ये चौपाई म्हणून पहिल्यापासून त्यांची माझी तू आणि मी जिथे भेटायचो ते वडाचं झाड आता माझ्यासारखंच वागलंय आणि तिथंच माझ्या पोराने चहाचं दुकान टाकलंय. आम्ही म्हणतो की आमच्या गावाकडे आता पाणी बरं आहे पण पूर्वी पाणी फार कमी होतं. या वर्षी बरा पाऊस पडलेला आहे. ए मेरे वतन के लोग जरा टैंकर आया भागो ए मेरे वतन के लोग देखो टैंकर आया भागो जो सबके पहले भागा उसकी याद करो चपड़ाई. एक गाव पाण्यासाठी चंद्रावर गेले कोणी नेली घागर कोणी नेली वाटी कोणी नेली घागर कोणी नेली वाटी रांगेमध्ये तिथे सुद्धा झाली लाठी काठी रांगेमध्ये तिथे सुद्धा झाली लाठी काठी. एक गाव पाण्यासाठी चंद्रावर गेले एक गाव पाण्यासाठी चंद्रावर गेले. विषयावरती कविता होणं आवश्यक होतं. खरं तर ज्या माणसानं विज्ञान कविता या महाराष्ट्राच्या साहित्याला दिल्या एक सुंदरशी कविता आहे. किती फुलांवर हक्क सांगतात किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाडं आणि वाहता वारा वसूल करतो का दर महिन्याला भाडं दर महिन्याला भाडं. लिटरभर पाण्याचा काय भाव सांगते नदी लिटरभर पाण्याचा काय भाव सांगते नदी आणि किती ऍडव्हान्स मागतात ढग पाऊस पाडण्याआधी ढग पाऊस पाडण्याआधी. किती हत्ती दात पडल्यावर आपलाच हस्तिदंत विकतात किती हत्ती दात पडल्यावर आपलाच हस्तिदंत विकतात आणि चोचीत मावेल एवढंच खावं हे पक्षी कुठून बरं शिकतात. प्रकाश दिला म्हणून सूर्य घरी लाईट बिल धाडतो का प्रकाश दिला म्हणून सूर्य कधी घरी लाईट बिल धाडतो का आणि कधी रविवारची सुट्टी घेऊन जगात अंधार पाडतो का. हलका भारी अशी जगामध्ये चालली आहे. प्रत्येक ठिकाणी असतात का नाती आणि एक बी उगवायची किती चार्ज घेते माती एक बी उगवायची किती चार्ज घेते माती. किती हरणी स्त्रीलिंगी म्हणून ॲबॉर्शन करतात किती हरणी गर्भ स्त्रीलिंगी आहे म्हणून ॲबॉर्शन करतात आणि किती ससे शर्यत हरल्यावर गळफास घेऊन मरतात गळफास घेऊन मरतात. सशाच्या शर्यतीमध्ये हार पत्करायला आपण सजग असलं पाहिजे तयार असलं पाहिजे. समाजामध्ये चालत असलेल्या विधारक गोष्टींवरती लिहिण्यासाठी आपण परखड असलं पाहिजे. आपली लेखणी नाही तर ती तलवार आहे येणाऱ्या पिढ्यांना जगण्याचं भान देण्यासाठी. रविवारी प्राध्यापक आई पवार सर या मातीतले सुपुत्र डॉक्टर या ठिकाणी प्राध्यापक रामदाजी फुटाणे सर आणि गोकुळ गायकवाड सरांच्या माध्यमातून या जामखेडमध्ये रुजलेलं हे बीज नक्कीच वटवृक्षासारखं होईल आणि कराड सर ते अलाउद्दीन सरांच्या वडासारखं वागणार नाही तर ते भुगत जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तर मित्रांनो असेच वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला जर पाहायचे असतील तर माझ्या मारुती काळदाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.